नांदगावला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात, आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिपादन। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची जनतेला सतत जाणीव राहावी या वास्तव राजमातेचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून तसेच शहरातील हमालवाडा परिसराचे नाव राजमाता अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरच केले जाईल असे प्रतिपादन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले। शुक्रवार दिनांक 31 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव शहरातील हमालवाडा व अहिल्याबाई चौकातील जयंती उत्सव कार्यक्रमांना हजेरी लावत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले। यावेळी हमालवाड्याचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्याबाबत नांदगाव नगर परिषदेला आदेश केला जाईल। तसेच या ठिकाणी येत्या 4 जून नंतर सभामंडप बांधून देण्याचेही आमदार श्री कांदे यांनी यावेळी जाहीर केले। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुनील जाधव, शशी सोनावणे, प्रकाश शिंदे, पत्रकार संतोष कांदे, बिरू शिंदे, गंगाधर कर्नर, सीताराम देवकाते, तुकाराम शिंदे, निवृत्ती शिंदे, मयूर सूळ, जय तांबे, सुनील सोर, शरद आयनोर, राजेश शिंदे, भिका खटके, बाळासाहेब बोरकर, विठ्ठल देवकाते, उमेश कंदोर, मिथुन शिंदे, गीता शिंदे, माया गोटे, ॲडव्होकेट विद्या कसबे, नेहा कोलगे, प्रमिला चव्हाण, संगीता तांबे आदींसह जय मल्हार ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।